अबोली या मालिकेच्या 4 ऑक्टोबरच्या भागामध्ये रमा सांगत असते, अबोली मी निर्णय घेतलेला आहे. मी आता निर्णय घेतलाय. मला राघूचं खूप वाईट वाटते. म्हणजे आता मी राघूच्या आनंदासाठी खूप मोठा निर्णय घेतलाय. मी ठरवलेलं आहे की हे घर मी अंकुशला देऊन टाकणार आहे. हे घर अंकुशच्या नावावरती करणार आहे आणि त्याला सांगणार आहे की तू माफी माग. तू माफी माग म्हणजे राघूचं आणि क्रिशचं लग्न जुळेल. इरावती मॅडमची माफी मागितल्यामुळे आता तिकडे त्या पण माफ करतील आणि राघू आणि क्रिशच्या लग्नाला आडकाठी करणार नाहीत. त्यासाठी मी आईंबरोबर पण बोललेली आहे. मी हे घर अंकुशच्या नावावरती करायला तयार आहे. पण अंकुशचं हे वागणं ना मला कधीच पटलं नव्हतं. माझा अंकुश हा असा कधीच नव्हता. अबोली म्हणते, आई आपण ना त्यांना थोडा वेळ देऊया की, आपण त्यांना थोडं समजून घेऊया की. रमा म्हणते, आपण तेच तर करत आलो अबोली, पण मला तर अंकुश समजण्याच्या पलीकडेच वाटत आहे. असं म्हणत रमा तिकडून निघून जाते. अबोली समजवत असते पण रमा काही ऐकायला तयार नसते, कारण रमाला खूप वाईट वाटलेलं असतं. या सगळ्यामध्ये अंकुशने जे वागला ते खूप चुकीचं असं राहून राहून रमाला वाटत असतं. तोपर्यंत इकडे आता नीताने विजयाला कॉल करून तुझ्या म्हणण्याप्रमाणेच सगळं इकडे चाललेलं आहे, तू काळजी करू नकोस असं सांगितलेलं असतं. म्हणजे इथे सगळ्या गोष्टी तुझ्याप्रमाणेच चालल्यात. सचित सर तू जे सांगशील तेच करतायत. आणि आता पल्लवी आणि सचित सरांचं ऑफिशियल लग्न व्हायला निघालेलं आहे. आता त्यांचं ऑफिशियल लग्न झाल्यावरती दोघंजणं नवरा बायको म्हणून ऑफिशियली जगाच्या समोरील जितका अधिकार अबोलीचा आहे तितकाच अधिकार अंकुशवरती आता मात्र इकडे पल्लवीचा राहील. त्यामुळे आपल्याला पुढचा प्लॅन करायला सोपं जाईल असं म्हणत नीता आता कटकारस्थानं करत विजयासोबत फोनवरती बोलत असते. आणि आता फोन ठेवल्यावरती नीता विचार करते, एकदा का यांचं लग्न लागून जाऊ दे, म्हणजे आता ह्या अबोलीचा पत्ता कट करायला, तिला धडा शिकवायला मला चांगला चान्स मिळेल असा विचार करत आता इकडे नीताची कटकारस्थानं चालूच असतात. तोपर्यंत रमाने अंकुशला बोलवलं असतं. रमा म्हणते, हे घे तुझ्या मनासारखं होऊ दे. मी पेपरवरती तुझ्या नावावरती करण्याचं ठरवलंय. म्हणजे आता मी आईंशी पण बोलले. फक्त याच्या बदल्यामध्ये तू एक काम करायचं आहेस. तू फक्त जाऊन आता इरावती मॅडमची माफी माग. इरावती मॅडमची माफी मागून तू राघू आणि क्रिश यांचं लग्न पुन्हा जुळवून आण. त्यामुळे काय होईल माहिती आहे, तू ह्या दोघांना सुखाचा संसार करता येईल. तू जो गोंधळ घातलायस तो निस्तरता येईल असं म्हणत आता इकडे रमा अंकुशला ते पेपर देते. अंकुशला ते पेपर घेताना सुद्धा आनंदच होत नसतो. त्याला खूप वाईट वाटत असतं. म्हणजे रमाचं हे वागणं त्याला आवडलं नसलं तरी त्याला विजयाच्या सांगण्याप्रमाणे हे करणं भाग पडलेलं असतं. नंतर आता इकडे रमा म्हणते, आजपासून हे घर तुझ्या नावावरती. तसंही मी आणि आई आम्ही दोघीजणी हे घर सोडून निघून जाऊ. राघूचं लग्न झाल्यावरती राघू पण जाईल. मग काय करायचं या घराचं ते तू ठरव आणि आम्ही तुझ्यासोबत दुसरं कुठेही येणार नाही. या घराचं जे काही करायचं ते तू ठरवायचं आहेस आणि त्यानंतर तुझा आमचा संबंध पण काही राहिला नाही. आता हे सगळं वागणं बघून सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. इकडे आता आजी म्हणते, अंकुशा झालं तुझ्या मनासारखं. खरंच बाबा, कसा रे तू इतका बदललास आणि कसा इतका सगळ्या गोष्टीला तू हे सामोरं जातोयस, आम्हाला त्रास देऊन खरंच कळत नाही आहे. झालं तुझ्या मनासारखं तर हे घर नावावरती करून घे. राघू म्हणते, दादा तू जे वागतोयस ना ते आम्हाला कुणालाच पटलेलं नाही आहे. काका म्हणतात, मी तुला काका कमी आणि मित्र म्हणून जास्त स्थान दिलं, पण मला आज समजलेलं आहे की कोणतंही नातं जपण्याच्या लायकीचा तू मुलगाच नाही आहेस, त्या लायकीचा तू नाहीच आहेस असं म्हणत काकासुद्धा अंकुशला खूप बोलतात. पण इकडे अंकुश म्हणजेच सचित जो कोणी असतो तो मात्र सगळं नाटक करत असतो की सगळं अलबेल आहे. त्याच्या मनातून वाईट वाटत असतं. पण आता तो म्हणतो, ठीक आहे चांगलंच झालं ना, देते पेपर इकडे आणि मी आता लवकरात लवकर हे घर माझ्या नावावरती झाले ना पटकन माफी मागून टाकतो. आणि आता राघू आणि क्रिश या दोघांचं लग्न लागण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही असं म्हणत अंकुश ते पेपर हातात घेतो. पण अबोली मात्र एक वेगळीच युक्ती करते. अबोली आता मध्येच येते आणि अबोली ते पेपर अंकुशच्या हातातून हिसकावून घेते. अंकुशच्या हातातून पेपर हिसकावून अबोली म्हणते, 1 मिनिट सर, मला असं वाटते आई याची काही गरज नाही आहे. म्हणजे माझं इरावती मॅडमसोबत बोलणं झालं आहे. त्यांना मी सांगितलेलं आहे की अंकुश सरांची मनस्थिती ठीक नाही आहे आणि म्हणून ते असं वागतायत आणि त्यांना माझं म्हणणं पटलेलं आहे. आजी हे पेपर परत घे. हे पेपर कुणाच्याही नावावरती घर करण्याची काहीच गरज नाही आहे, कारण इरावती मॅडमना माझं म्हणणं पटल्यामुळे त्यांनी आता हे लग्नासाठी होकार दिला आहे. त्यासाठी अंकुश सरांना माफी मागायची गरज नाही आहे, कारण त्यांना समजलं की अंकुश सरांचं मानसिक संतुलन अजूनही व्यवस्थित नाही आहे हे त्यांनी एक्सेप्ट केलं आहे. त्यामुळे या लग्नाला त्या तयार झाल्यात.
आता मात्र इकडे अंकुश विचार करतो, हे काय ही करते आहे. मग अंकुश म्हणतो, अच्छा म्हणजे त्या इरावती मॅडम समोर मला वेडं ठरवलंस आणि वेडं ठरवून मग आता तू हे लग्नाचं प्लॅनिंग केलंस का. याच्यावरती अबोली म्हणते, सर काय बोलताय तुम्ही, तुम्हाला वेडं ठरवण्याचा माझा काही प्लॅन नाही आहे, पण हे घर आजीचं आहे आणि ते घर आजीच्याच नावावरती राहणार. असं म्हणत अबोली आता खूप मोठा खुलासा करते. नीता सगळं पाहत असते आणि विचार करते, काय चाललंय हे, मी तर या अबोलीला पूर्णपणे हरवण्याचा प्लॅन करते, पण ही एक एक पाऊल पुढेच जात आहे. इकडे आता रमा विचार करते, अबोलीच्या मनात तरी काय आहे. अबोली म्हणते, हे घर जर आजीचं असेल तर आपण त्या घरावरती हक्क सांगू शकत नाही, आजीचं घर हे आजीच्याच नावावरती राहील. असं म्हणत अबोली आता मात्र ठामपणे पेपर आजीकडे देते. रमा म्हणते, अबोली अगं तुझं किती कौतुक करावं मला खरंच कळत नाहीये. इतका अंकुश तुझ्याशी वेड्यासारखा वागतोय पण तू त्याच्या पाठीशी ठामपणे उभी आहेस. म्हणजे मला तुझं किती कौतुक करावं काहीच कळत नाही. इतकं कसं ग कोण असू शकतं. तो इतका विचित्र वागतोय तरी तू खंबीरपणे त्याची साथ देतेस. मी आई असून त्याच्यावरती रागावले, चिडले, मला हे सगळं सहन नाही झालं, पण तू नाही चिडलीस. खरंच अबोली तुझं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे. असं म्हणत रमा अबोलीचं कौतुक करत असते. तोपर्यंत इकडे आता नीता म्हणत असते, काय अंकुश सर तुम्ही असं का केलं. म्हणजे इतकी चांगली बाजी तुमच्या हातामध्ये आली होती तरीसुद्धा ती बाजी आता पलटलीत. याच्यावरती अंकुश म्हणतो, हे बघ मला जे करता येतं ते मी केलं. आता ते पेपर अबोलीने हातातून घेतले, त्याला मी नाही काही करू शकत. नीता तुम्ही हे सगळं थांबवा. नीता म्हणते, नाही सर तुमचं चुकतंय, तुम्ही हे सगळं थांबवा. म्हणजे आता जे काही घडतंय ना त्यामध्ये तुम्ही अडकत आहात. तुम्ही मला वाटतंय की हातात आलेलं हे सोडायला नको हवं होतं. अंकुश म्हणतो, तू मला काहीही सांगू नकोस, कारण ना ह्याच्या पुढे अजून मला वाईट वागता येणार नाही. मी आत्ताच्या आत्ता अबोलीला जाऊन सांगतो आहे की मी सचित आहे. मला अजून काहीही आठवलेलं नाही आहे. मला काहीही आठवलेलं नाही आहे की मी अंकुश आहे किंवा कोण आहे. त्यामुळे असं म्हणत आता इकडे अंकुश अबोलीला सगळं सांगायला निघतो. तोपर्यंत रमा सांगत असते, अबोली खरंच मी तुझं किती कौतुक करू ग. म्हणजे इतके सगळे विचित्र वागत आहे अंकुश तरीसुद्धा तू त्याच्यावरती विश्वास ठेवतेस, त्याच्यावर साथ देतेस. याच्यावरती अबोली म्हणते, आई कारण माझा चांगुलपणावरती विश्वास आहे. अंकुश सर मुळात असे नाही आहेत, ते खूप चांगले आहेत. आत्ता त्यांच्यावरती कोण प्रेशराईज त्यांना करते. कारण मी तुम्हाला सांगू का, आपण ज्या वेळेला ते पेपर मी त्यांच्याकडून हिसकावून घेतले ना त्यावेळेला त्यांच्या हातावरची पकड ती ढिली होती. मला माहिती आहे की त्यांना ते पेपर नव्हते घ्यायचे म्हणून ती पकड ढिली होती. मी पटकन हिसकावून घेऊ शकले. त्यांना जर ते पेपरच हवे असते तर त्यांनी ते पेपर हातामध्ये गच्च पकडून ठेवले असते ना. पण नाही, काहीतरी आहे त्यांच्यावरती, कोणता तरी दबाव आहे म्हणून ते असं वागतात. आणि हा दबाव कोणता आहे याची आपल्याला आता लवकरात लवकर शहानिशा करायला पाहिजे. रमा म्हणते, खरंच अबोली तुझ्या ह्या विश्वासाची मला खूप कमाल वाटते. म्हणजे तू इतकं काही करतेस ना, मला त्याचं खरंच खूप कौतुक वाटतं. आणि हे बघ तुझा विश्वासच जिंकू दे असंच मला वाटतंय. असं म्हणत आता इकडे रमा अबोलीचं कौतुक करते. आणि खरं तर तिला अबोलीचाच विश्वास जिंकावा, अंकुश खरोखर चांगला असावा ही त्याची मानसिक अवस्था असावी असं वाटत असतं. त्यावरती अबोली रमाला समजावून सांगते, आई तुम्ही काळजी करू नका. एक दिवस असा येईल ना की तुम्हाला तुमचा जुना अंकुश परत मिळेल आणि तो दिवस लवकरात लवकर येईल याची मला खात्री आहे. त्यामुळे आपण त्या दिवसाची वाट पाहूया. असं म्हणत अबोली रमाला धीर देत असते, तिला समजवत असते. रमासुद्धा खूप खुश होते. पण आता इकडे एक वेगळंच कारस्थान चालू असतं. इकडे आता ऑफिशियली या दोघांचं लग्न व्हावं यासाठी नीता आणि विजयाने खूप मोठा घाट घातलेला असतो, जेणेकरून अबोलीला कायमचं नातं अंकुशसोबत तोडलं जाईल आणि अंकुश कायमचा विजयाचा होईल. यासाठी आता दोघींनी मिळून लग्नाचा घाट घातलेला असतो. लग्नाचा घाट घातलेला असतानाच अबोलीला याबद्दल माहीत नसतं. पण अबोली ज्या वेळेला पल्लवीला भेटायला जाते तेव्हा ती पल्लवीला म्हणते, पल्लवी अगं मला तर असं वाटते की तुझ्या बहिणीचं लग्न नाही तर लग्न तुझंच आहे, इतकी तू चांगली तयार झालेस. पल्लवी म्हणते, नाही का अबोली माझ्याच चुलत बहिणीचं लग्न आहे. असं म्हणत आता चक्क पल्लवी खोटं बोलत असते. स्वतःच्याच लग्नाला जात असून आपल्या चुलत बहिणीचं लग्न आहे हे ती सांगत असते. आणि मग मात्र इकडे अबोलीला काहीतरी संशय येतो. इकडे आता अंकुशसुद्धा तयार झालेला असतो, पण त्याला हे लग्न करायचं नसतं. त्याला मनापासून हे लग्न बिलकुल करायचं नसतं आणि त्याच्या चेहऱ्यावरती हे स्पष्टपणे जाणवत असतं. पण आता इकडे नीता आणि विजय यांच्या कारस्थानामध्ये अडकत अंकुशने हा निर्णय घेतलेला असतो. आता अंकुश लग्नाला उभा असतो. इकडे अबोलीला काहीच माहीत नसतं. दोघांचं लग्न लागत असतं. पण तेवढ्यात अबोलीच्या हातातून ज्या वेळेला दिवा लावत असते तो दिवा खाली पडतो. काहीतरी गडबड आहे, काहीतरी अपशकुन घडतोय हे अबोलीच्या लक्षात येतं. आणि रमा म्हणते, काय ग अबोली काय झालं.
याच्यावरती अबोली म्हणते, आई निरंजन खाली पडलं. आता अंकुशचं लग्न लागत असल्यामुळे अबोलीला काहीतरी इंट्युशन मिळत असतात, काहीतरी तिला संकेत मिळत असतात. पण हे संकेत काय असतात तिच्या लक्षात येत नसतं. अबोलीला समजणार का की अंकुश हा पल्लवीसोबत लग्न करतोय आणि हे लग्न अबोली थांबवू शकेल का, हे येणाऱ्या भागातच कळणार.